नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आई आणि मुलीनं घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 2 सुसाईड नोट जप्त करून तपास सुरू केला आहे। नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत व्यंकटेश नगर परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना समोर आली। एका घरात आई आणि मुलीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। संगीता ढबाले आणि त्यांची मुलगी आकांक्षा ब्रह्मे अशी मृतकांची नावे आहेत। संगीता ढबाले यांच्या पतीचं सुमारे 10 वर्षांपूर्वी निधन झालं होतं। त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती, तर मुलगी आकांक्षा यापूर्वी बँकेत नोकरी करायची। मात्र काही दिवसांपूर्वी तिनं नोकरी सोडली होती। आकांक्षाचं 2 वर्षापूर्वी लोकेश नावाच्या अभियंत्याशी लग्न झालं होतं आणि 2 महिन्यापूर्वीच तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यानंतर ती आईकडे राहण्यासाठी आली होती। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री लोकेश हा सासरी आला होता आणि त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर तो परत गेला। शुक्रवारी सकाळी आकांक्षाचा फोन लागत नसल्यानं तो पुन्हा व्यंकटेश नगरमध्ये आला आणि खिडकीतून पाहिल्यानंतर दोघींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी दोनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे। तर घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये संगीता यांनी स्वतःच्या इच्छेनं आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे। तर आकांक्षानं तिच्या अंत्यसंस्काराबाबत इच्छा व्यक्त केली असून तिचा मृतदेह सासरच्या नातेवाईकांना देऊ नये अशी विनंती केली आहे। दरम्यान या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी आकांक्षाचा पती आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहे। मालमत्तेच्या वादातून मानसिक त्रास दिला जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। आणि संगीता श्रीराम ढबाले वय 52 वर्ष या मायलिकींनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी निदर्शनास आलेली आहे। त्या अनुषंगाने सदर घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील जो तपास आहे तो चालू आहे। सदरची घटना आपल्याला 8:30 ते 9च्या दरम्यान रिपोर्टिंग झालेली आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे। तपासामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। वो जिला परिषद की शिक्षिका थी, टीचर थी। लड़की इंजीनियर। 2 दिन पहले मैं उनके घर से गया हूँ और मुझे पूरा 100% डाउट है कि वो पूरी मर्डर केस है। ये आत्महत्या नहीं है, मर्डर है। आज तक उन्होंने जो तकलीफ दी उनको और प्रॉपर्टी अपने नाम से करने के लिए बोला है। नहीं करेंगे तो वो मारना पीटना लड़की को, यानी प्रॉपर्टी के लिए है ये सब।